ते बोलतात ना, भाड्याच्या घराला कितीही सजवलं तरी ते आपलं होत नाही. मोनिश देते प्रेस करून आणि मस्त इथं आपला चुलीवरती भाकरी बनवायचं काम सुरू एकीकडं. हे बघा, प्रेस करून देते एकीकडे पोऱ्या माझा. आता या थंड करायच्यात एवढ्या भाकरी, अजून बाकी पसरवल्यान. गळ्या ते तोडून जाम मारेल तिघाडा पण. इकडं बघा, याचं काय आखरीच चाललंय बघा. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांची कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतेत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि बुधवारी मी तुम्हाला एक ब्लॉग दिलेला आहे 4 वाजता आणि आम्ही आता दुसरा ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे बुधवारीच. तर चला, आता दुपारचे जेवण वगैरे आमची सगळी आवरलेली आहे. भांडी सगळं आवरले मी आता. आणि संध्याकाळी मला आज 35 भाकरी ऑर्डरच्या देवाच्या हन, एक गावातले ऑर्डर आणि एक दुसरी गुंदवळीची ऑर्डर. तर ती 35 भाकरींची ऑर्डर मला आज कंप्लीट करायची आहे संध्याकाळी. तर ती चुलीवरच करणार हो मी भाकऱ्या सगळ्या. कारण का तुम्हाला बी आता सगळ्यांना माहीत, गॅसचा कवरा इश्यू वाढत चालले, भेटतच नाही बाटला. तर बुकिंग करत होतं तर बुक पण माझा होत नाही, पण ते 25 दिवस पूर्ण झाल्याशिवाय बाटला सिलेंडर बुक होणार नाही. तर मग आता सिलेंडर लावले तो घरामध्ये ना, मग ते गॅसवरती भाकरी काही करून आपल्याला जमणार नाही. त्याच्यामुळे बरं मस्त जाऊन फाट्या घेऊन येतात सुकलेल्या. तर चला, आता दुपारपासून रात्रीपर्यंत ज्या पण काही होईल तुम्हाला ते आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर सगळ्या मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉग तुम्हाला थोडंसं लेट येताना आणि थोडासा गॅप पण पडते. त्याचं कारण असं, आपल्या वेळेच्या आत्या त्यांचा मुलगा वारला आहे, मग थोडंसं तिथे पण फेऱ्या सुरू आहेत. माझे चुलत सासरे पण वारल्यात, थोडंसं ती पण घाईगड म्हणजे तिथे पण थोड्याशा फेऱ्या सुरू आहेत. आणि बसायला पाहुणे येतात, त्याच्यामुळे मग ब्लॉग मला शूट करायला काही असं जमन आहे. तर चला, जसं पण काही होतं ते तुमच्यासोबत मी शेअर करतो. आणि ब्लॉगमध्ये आता तुम्ही सगळ्या कंटिन्यू राहा. दुपारपासून रात्रीपर्यंत ज्या पण काही होईल ते तुम्हाला मी याच्या ब्लॉगमध्ये देईन. ओके. आणि जो कोणी आपला हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर त्यावेळी नक्कीच चॅनलला आपले सबस्क्राईब करा. नुसता सबस्क्राईब करू नका, तर घंटीचा बटन पण दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळच्या 4 वाजता व्हिडिओ अपलोड करील ना, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असं पाहू शकाल आणि एन्जॉय करू शकाल. ओके. चला, आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता मोनिश जेवला आहे आणि आराम करतोय थोडा. त्याला बोली झोप तू, तुला थोड्या वेळानंतर मी उठवेन. मग त्याला मी 4-4:30 वाजेपर्यंत उठवते. तोपर्यंत मग जी माझी काही छोटी मोठी कामं राहिली ती आटपून घेते आणि मग 4-4:30पर्यंत उन्हावणी घेईन, पीठ वगैरे मळेन. त्याच्यानंतर मग त्याला उठवेन. ओके. मग तुम्हाला प्रेस करून देईन आणि मग मस्त शेकवेन भाकरी. आणि तुम्हाला पण जर मला भाकरींची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला मी नंबर माझा दिलेला, भाकरींच्या म्हणजे ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट नंबर माझा स्क्रीनवरती दिलेला. तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मला तांदळाच्या भाकरींची ऑर्डर देऊ शकता. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 15 रुपयाला एक भाकरी आपली, आणि चुलीवरची भाकरी आणि मोठ्या साईजची भाकरी. ओके. तर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये जर कोणता कार्यक्रम वगैरे असेल आणि तुम्हाला जर भाकरींची ऑर्डर जर द्यायची असेल तर तुम्ही बिनधास्त मला देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी होम डिलेवरी पण करते, पण बाहेर गावामध्ये जर जास्त क्वांटिटी असेल भाकरींची तर मी होम डिलेवरी देईन, नाहीतर गावामध्ये तर होम डिलेवरीच आहे माझी. ओके. सो चला, तर स्क्रीनवरती तुम्हाला स्क्रीनवरती जो तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिसते त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला भाकरींची ऑर्डर देऊ शकता. ओके. आपल्याकडे चांगली क्वालिटी आणि मोठी क्वांटिटी. ओके. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि मला भाकरींची ऑर्डर द्या. चलो, आता भांडी ते सगळे आवरले ना, आता जाता पहिले फाट्या घेऊन येता. त्याच्यानंतर मग ज्या पण काही भाकरींचा म्हणजे तुम्हाला मी दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये. चला मंडळी, आता आले फाट्या ना. तर आता सुकलेल्या बिकलेल्या फाट्या बघा अशा आहेत तिथं भरपूर, त्याच बरं काढून नेत आहो. चलो, पालापाचोला पण जाम आहे, भीती वाटते पण इथे एकटीला यायला. पण आता आले काय करणार, आता फाट्या तर आपल्याला गरजेची गोष्ट, कारण का फाट्या असतील तर आपण भाकरींची ऑर्डर घेऊ शकतो ना, त्याच्यामुळे. ओके. सो चलो, आता सुकलेल्या आहेत ते जमा करते आणि मग होऊन जाते. चला नाही, आता या ना काढल्या तोडून ठेवलेल्या होत्या पाट्या, न्यायच्या पण राहिल्या. आता आपण बरं जमा करता या
चला आता या सगळ्या वाहून घेतो आता फाट्या. ओके. आता एक दुपारचे 2:15 वाजलेत आणि आता मी आले फाट्यानं आणि इथं बऱ्यापैकी मस्त सावली आहे झाडांचं ना. ज्या अशी साईडला जी झाडं होती ना ती तोडलेत. बरं मग पावसाळ्यामध्ये कामही येतील. ओके. आणि ज्या सुकलेल्या आहेत ना त्या पण काढून ठेवल्यात फाट्या. त्या पण बरं आता व्हायचंच काम करते मी. आणि एक 4:30पर्यंत घेईन भाकऱ्या करायला. आता मोनीश घरी आहे तर एवढं काही टेन्शन नाही मला, कारण की 2 माणसं असली ना की मग पटपट भाकऱ्या होऊन जातात. पण एकटं असल्यावर थोडासा वेळ जातो, थोडीशी दगदग वाढते. मग तर मोनीश बोलला की मी थांबतो एक 6-6:30पर्यंत, तू घे करायला आराम. ओके. चलो आता एवढ्या सगळ्यात जमा करते तोडून ठेवलेल्या त्या फाट्या आणि मग घेऊन जाते. चला त्याच्यानंतर मग प्लांटवरती पण जायला लागलं, कारण की हे गेलेत बाहेर त्याच्यामुळे. मग भाकऱ्या वगैरे झाल्या की मग लगेच प्लांटवर पण जाईल. ते तुम्हाला बघायला भेटेलच जे पण काय होईल ते. ओके. आणि आता ऊन एवढं पडलं आहे ना, एकदम डेंजरवाला ऊन पडते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाकडे जी माणसं राहतात, गावांमध्ये खेडेगावांमध्ये जी माणसं राहतात त्यांना एवढा काही फरक नाही पडत. गॅस बंद झाले किंवा सिलेंडर बंद झाले तर एवढा काही फरक पडत नाही, कारण की जी ग्रामीण भागामध्ये लोक राहतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये चूल असतेच. जी खेडेगावांमध्ये लोक राहतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये चूल ही असतेच. कारण की किती जरी आपण मॉडर्न झालो किंवा आपली घरं जरी कितीतरी मॉडर्न झाली तरी चूल ही आपल्या, आता बघा ना, आगरी समाजामध्ये कितीतरी करोडो रुपयाची घरं बांधल्यात लोकांनी, पण शेवटी चुलीसाठी एक छोटीशी का होईना रूम काढलेलीच आहे अंगणामध्ये एका साईडला. कारण की चूल ती चूल असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सरकारने गॅस सिलेंडर बंद केलेत, त्याच्यामुळे भरपूर लोकांना आता चुलीची आठवण पडते. ठीक आहे, आपण आता इथलेच रहिवासी आहोत त्याच्यामुळे आपल्याला एवढं काही फरक पडत नाही. आपण आपल्या अंगणामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये चूल बनवून ते पेटून आपण जेवण शिजवून जेवू शकतो. पण जी बाहेरची लोक आपल्याकडे येऊन भाड्याच्या रूममध्ये राहतात त्या बिचाऱ्यांचे किती वांदे झालेत आता, कारण की ब्लॅकचे सिलेंडर भेटत नाहीत. आणि ती लोक भरपूर म्हणजे अशी ब्लॅकचे सिलेंडर घ्यायचे, त्यांचे काही कार्ड वगैरे नाही आहे तिकडे, पण त्या लोकांचे भरपूर हाल आहेत. कारण की आता भाड्याच्या रूममध्ये तर चूल पेटवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही लोकल टपऱ्या, लोकल जे काही छोटे मोठे हॉटेल्स होते ते तर बंदच पडल्यात सिलेंडरमुळे, कारण की त्यांना सिलेंडरच भेटत नाही. त्याच्यामुळे त्यांचे धंदे बंद पडलेत. तर मग जे कोण बाहेरचे लोक इथे राहत आहेत त्यांच्या बिचाऱ्यांचे भरपूर जेवणा खावण्याचे वांदे सुरू आहेत सध्या तरी. म्हणून आपण जे गावामध्ये राहतो खेडेगावांमध्ये तर खूप भारी गोष्ट आहे ते आपल्यासाठी, कारण की आपण आपल्या गावामध्ये किंवा आपण आपल्या घरामध्ये काहीही करू शकतो. आता आपण जर आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जरी चूल पेटवली तर आपल्याला कोण बोलणार आहे का? म्हणून गाव ते गाव आणि आपलं स्वतःचं घर ते स्वतःचंच घर. भाड्याच्या घराला ते बोलतात ना, भाड्याच्या घराला कितीही सजवलं तरी ते आपलं होत नाही. म्हणून गाव ते गाव आणि गावाकडची जी मज्जा किंवा गावची जी सर आहे ना ती कोणत्याच फ्लॅटमध्ये किंवा कोणत्याच टावरमध्ये येणार नाही, मला तरी असं वाटतं. आणि हेच खरं आहे. ओके. चला आता असं भरपूर बोलले मी तुमच्यासोबत आणि आता लाकडं सगळी जमा करते आणि मस्त घेऊन जाते घरी. ओके. चलो आता फाट्या वगैरे ते घेऊन आले ना, तिथं आता फाट्या पण आणून ठेवल्यात मी, कारण का मग बरं पडेल मला 10 वेळा बाहेरून जाऊन आणायची गरज नाही. तर ते इथंच रचून ठेवल्या फाट्या वगैरे. इथंही आपली चूल आणि मस्त अशी खिडकीसारखी अशी गॅप ठेवली आम्ही दूर वगैरे जायला. नाही तर मग असं दूर असं कोंडल्यासारखं झालं की मग जाम त्रास होतो ना त्याच्यामुळे. म्हणजे हे बघा पाठीमागे किती जंगल टाईप झालं आहे सगळा रे बाई, किती जंगल टाईप झालं आहे. आवरी केलनीची झाडं आहात पण एक पण केला आहे नाही त्याच्यावर. हे कुत्र्याची पिल्लं ये इकडे, दिसले का मंडळी तुम्हाला कुत्र्याची पिल्लं? खेळतात कशी बघा. चला आता काय करते, चूल वगैरे पेटवते ना. आता चुलीवरती चूल लावणे ठेवते लगेच मी, कारण की एक आम्हाला पण घरामध्ये लागतील 5-6 भाकरी, त्याच्यामुळे एक मग 40 भाकरीचं तरी उन्हावणे घ्यायला लागेल. तर बरं गॅस व घ्यायचा, चुलीवरच भाकरी बुजणार तर मग चुलीवरतीच उन्हावण्याला पाणी ठेवतो. ओके. चला आता भाकरी करायला सुरुवात करते मी.
तर आता इथं ठेवलं आहे उन्हावण्यासाठी पाणी, कारण का 35 भाकरींची ऑर्डर. तर आता बरं चुलीवरच भाकरी बनवायच्या, तर मी चुलीवरच उन्हावण्याला पाणी ठेवले लगेच. तर पाणी मस्त उकळले तर लगेच आता उन्हावणे घेऊन ठेवते. ओके चला आता लगेच उन्हावणे घेते, पाणी उकळले तर. हे बघा आता इथे आपला उन्हावणे घेऊन झाले. उन्हावणे घाटलताना काही तुम्हाला दाखवू नाही शकले मी, कारण का आता इथे कॅमेरा पकडायला सध्या कोणी नाही आहे. मोनिश झोपलं आहे, कामावरून आला आहे ना, त्याला मी आता थोड्या वेळात उठवेन पीठ वगैरे मळून झाल्यावर मदत करायला. ओके हे असा उन्हावणे घेतले. 35 भाकरी जास्त होतील, कारण की आपल्याला घरामध्ये पण पाहिजे, त्याच्यामुळे एक 40 भाकरींचा उन्हावणे घेतले योमिनी. चला मंडळी इथं आपल्या आता ऑर्डरच्या भाकरी होत आहेत. मोनिश देते प्रेस करून, आणि मस्त इथं आपला चुलीवरती भाकरी बनवायचं काम सुरू एकीकडं. हे बघा प्रेस करून देते एकीकडं पोऱ्या माझा. आता या थंड करायच्यात एवढ्या भाकरी, अजून बाकी पसरवल्यान. आता आपल्या भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता मी घेतल्यात पॅकिंग करायला. आणि तुम्ही थोडासा पसारा इग्नोर करा, कारण का तुम्हाला बी माहीत भाकरींचा गौरा त्रास असतो तो. तर चला आता असं या 20 भाकरी आता पॅक करून घेते मी. आणि ही ऑर्डर मला गावातली आहे आमच्या. ओके आणि दुसरी जी ऑर्डर आहे ती उंदवळीची ऑर्डर आहे. ओके सो चलो आता पॅक करून घेते. या 20 भाकरी आहेत बघा. हे बघा बघू शकता तुम्ही. इकडे बघा पोऱ्या माझा कामावर आल्यावरती त्याचं पहिलं काम असतं तो म्हणजे लक्की सोनूला बाहेर फिरायला घेऊन जायचा. चू तुझ्याकडे एक काम आहे. आता लक्की सोनूला देते जेवण, दही आणि भात. लक्कू चला आता इथे लक्की आणि सोनूचं जेवण रेडी करते. दही आणि भात. लक्कू मम्मा कशी तुला जेवण बनवते बघ. बघतोय तिकडनं. धूळ बघा मंडळी, धूळ बघा किती आले हॉलमध्ये. दरवाजा उघडा होता ना. हे बघा खा खा तुझंच आहे, खा तिकडे नको बघू, तुझंच आहे, खा खा सगळं. सगळं फिनिश करायचा, ठेवला तर मग रात्री जेवायला भेटणार. सोन्या ये, ए सोनू कुमार खालो अभि, जेव आता. इकडे बघा याचा फिनिश पण झाला लक्कू शेटचा. म्हणजे ऑर्डरच्या भाकऱ्या गावात द्यायच्या आहेत 20, तर त्या आता घेऊन चालले मी तिथे प्लांटवर. तिथेच कस्टमर येणार आहे. आणि दुसऱ्याच्या 15 भाकऱ्या आहेत त्या गुंदवलीला द्यायच्या आहेत. तर गुंदवलीवरून पण कस्टमर थोड्या वेळाच्या नंतर येईल आणि भाकऱ्या घेऊन जाईल. ओके चलो आता मी जाते प्लांटवर. आता घरातली बऱ्यापैकी सगळी माझी कामं आवरल्यात. तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं मी मच्छी मार्केटमध्ये जाऊन कोळंबी वगैरे आणलेली, तर त्याचाच रस्सा बनवला आहे. आणि आता आहे अजून तो. आणि तो मोनिश बघा बिचारा दमले भाकऱ्या मम्मीला मदत कर प्रेस करून करून मशीन. तो बोलते मम्मी मला भूक लागली, आमलेट बनव. बोलते ना पहिले जेवायला दे. त्याला आमलेट बनवून दिला तर तो जेवतोय. सो चला आता आपण जाऊयात प्लांटवरती. चला मंडळी जाऊ आता आपण. आता प्लांटवरती तर आली आहे केव्हापासूनच, आणि कस्टमर पण येऊन भाकऱ्या घेऊन गेले आता. ओके आणि एक 9:30पर्यंत बंद करेन मी प्लांट, कारण की आज पाहिजे तसं कस्टमर नाही आहे तिथे प्लांटवर. काय माहिती कुठे गेले सगळे. आज वाटतं कस्टमरला तारच लागली नाही, म्हणून पाणी घ्यायला कसं काय लोक आली नाही. चला आता भाकऱ्या वगैरे केल्या आहेत. ते भांडे वगैरे नाही मला काय घासायला जमली, टाईमच नाही भेटला. एक 6-6:30पर्यंत तरी मला प्लांट ओपन करावं लागतं. आणि आज एक 10-15 मिनटं उशीर झाला. ठीक आहे उद्या चलत आहे, कारण की कधी कधी मी लवकर पण येते. कस्टमर कोणत्याही वेळेला कॉल करून यावं लागतं. तर एक 6:30ला आज प्लांट ओपन केलं आहे. आणि एक आता रात्रीचे 8-8:15 व्हायला आले. पाहिजे तसं आज काही कस्टमर नाही आहे तिथे. चलो ठीक आहे, एक दिन नाही होगा धंदा. आणि आज एक 35 भाकरींची ऑर्डर दिली.
आणि मग उद्या पण आपल्याला सकाळी लवकर ऑर्डर आहे भाकरींची, की तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. A few moments later. चला मंडळी, आता एक रात्रीचे 10 वाजलेत बरोबर आणि आता आपण चाललो आहे घरी. हे बघा दुकानावरून आता बिस्किटं वगैरे घेतल्यात सकाळच्या, दूध. चलो जाऊयात. आणि एकदम शांत वातावरण झालं यावेळेला इथं. चला निघूयात. गळ्यात तोंड जाम मारेल तिघाडा पण. इकडं बघा याचं काय आखरीत चाललंय बघा. हा हलकट कुठली हलकट तिघा पडशी. तुमचं काय मला आवडलं नाही भाऊ, जाम हलकटपणा करतो तुम्ही. हा डुकाळल्या नुसते डुकाळल्यांनी. इकडे बघा हा कुठं घुसून खाते बघा. याच्या खाली डायरेक्ट. कवरी भूक लागली बाबू तुम्हाला. संपली बाबा आता 2 बिस्किटचे पुढे खाल्ले ना. हे बघा गुड डे संपले आता. अंडी खातोस. चला बाय बाय बाय. आता मी चालली झोपायला. तुम्ही पण जा आता का. जा आता घरी जा झोपायला. याच्या पायाला लागलं, कोणतरी मारलं याच्या पायाला. काय त्रास देतात कुत्र्यांना मला काही तेच समजत नाही. काय प्रॉब्लेम आहे कुत्र्यांचा लोकांना. जा आता झोपायला रे शेंड्या. झोपायला जा आता. चला बाय. अंडी पण बोरली वाटतं बा कुत्र्या बी. चला जाऊयात आता घरी आपण. हे आता आलो घरी आणि तुम्ही बघितलं असाल की ती कुत्र्यांची पिल्लं आहेत ना ती सोडतच नाही. त्यांना त्यात रोजची सवय झाली ना. एक दिवस मी चपात्या बनवून नेल्या पण चपात्या बिलकुल खात नाही. त्यांना बिस्किट लागतात. चला तर असो घरी. बाबू काय रे बसलाय बाबू तू. नकुल्या तुझे मित्र भेटलेले बाबू रस्त्यावर. मी मित्र तुझे सोडत नाही बाबू मम्मीला. आमच्यासाठी आता तुम्ही मला सांगा ताई तू तर भाकऱ्या बनवलेल्या. तर हो भाकऱ्या मी बनवलेल्या पण अजून एक कस्टमर मध्येच घरी आले की बोलले की मला भाकऱ्या भेटतील का अर्जंट. मी बोलली चला जाऊ द्या. असा पण आता गॅसचा प्रॉब्लेम झाला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. म्हणून त्या घरामध्ये मी बनवलेल्या होत्या ते त्यांना देऊन टाकल्या. आणि मग आता तिकडनं प्लांटवरून तर जाऊन आली ना. मग आता चपात्या बनवले आणि भाजी तर आहेच दुपारची. ओके सो चलो आता किचन आवरायचं आहे. अजून भांडे नाही घासले मी. पहिले जेवणच बनवलं कारण का आता मनीष पण कामावरून आला आहे. तर मनीष एक संध्याकाळी कामावर गेलेला पुन्हा आणि चिन्मय तर आलेला 6-6:15 वाजताच घरी. तर चल आता फ्रेश वगैरे होते जरा आवरावर करते हॉलमध्ये आणि मग त्याच्यानंतर जेवायला घेते. चल डोळे कसं झोपतात माझे काय माहिती काय झालं.